रामानंद सागर यांच्या रामायण या दूरदर्शनवरील आयकॉनिक सिरियलने टेलिव्हिजनचा इतिहास बदलून टाकला होता आणि या मालिकेबद्दलच्या काही फॅक्ट्स मी आज तुम्हाला सांगणार आहे। या मालिकेत राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांची भूमिका साकारणारे कलाकार बाळ धुरी आणि जयश्री गडकर हे खऱ्या आयुष्यात पती पत्नी होते। मराठीतील दोघेही दिग्गज कलाकार, त्यांच्या या खऱ्या नात्यामुळे पडद्यावरील त्यांची केमिस्ट्री अतिशय सुंदर वाटली होती। त्या काळात हजारो सैनिकांचे वानर सेनेचे फाईट सीन शूट करावे लागायचे। त्यावेळेला ज्युनियर आर्टिस्ट एवढे अवेलेबल नव्हते, म्हणून प्रोडक्शन टीम गुजरातमधील उमरगाव जिथे शूटिंग सुरू होते त्याच्या आसपासच्या गावांमध्ये जायचे, ढोल ताशे वाजवायचे आणि लोकांना शूटिंगमध्ये सहभागी व्हा असं आवाहन करायचे। आणि ही फॅक्ट सगळ्यात महत्त्वाची, रावणाचा सोन्याचा महाल हा फक्त 4 फुटांचा होता। मालिकेत दिसणारा रावणाचा भव्य आणि विशाल सोन्याचा महाल प्रत्यक्षात तेवढा मोठा नव्हताच। आर्ट डायरेक्टर हिराभाई पटेल यांनी ट्रिक फोटोग्राफी आणि विशेष कॅमेरा अँगल्स वापरून हा महाल तेवढा अवाढव्य दाखवला होता, पण तो प्रत्यक्षात फक्त 4 फूट उंच होता। कॅमेऱ्याच्या या करामतीमुळे तो पडद्यावरती अवाढव्य दिसला। त्या काळातील सर्वात महागडी सिरियल रामायण होती। 1987च्या काळात या मालिकेचे प्रचंड बजेट होते। रामायणाच्या प्रत्येक एपिसोडसाठी सुमारे 9 लाख रुपये खर्च येत होता, जो त्या काळातील कोणत्याही टीव्ही शोसाठी सर्वाधिक होता। पण या बदल्यात दूरदर्शनला एका एपिसोड मागे तब्बल 40 लाख रुपयांची कमाई व्हायची। एपिसोडसाठी त्यांनी संख्या सुद्धा वाढवली होती। सुरुवातीला ही मालिका फक्त 52 एपिसोडची असणार होती, पण लोकांचे वेळ आणि वाढतं प्रेम पाहून रामानंद सागर यांनी या मालिकेचा कालावधी 3 वेळा वाढवला। शेवटी ही मालिका 78 एपिसोड पर्यंत चालली। आणि हा एक रंजक किस्सा जो तुमच्यासोबत शेअर करतोय। लवकुश एपिसोडसाठी स्पेशल फ्लाईट। मालिकेचा मूळ शेवट श्रीराम यांच्या राज्याभिषेकाने झाला होता, मात्र प्रेक्षकांच्या आग्रहाखातर उत्तर रामायण म्हणजेच लवकुश यांची कथा शूट करण्यात आली। चेन्नईतील एका रुग्णालयात दाखल असलेल्या एका गंभीर रुग्णाने लवकुशचा एपिसोड पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि तेव्हा त्याच्यासाठी फ्लाईटद्वारे त्या भागाची खास टेप त्याला पाठवण्यात आली होती। प्रभू रामचंद्रांची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांना लोकांनी खरोखरच देव मानले होते। एका चाहत्याने त्यांना सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करताना पाहिले आणि तो नाराज झाला। त्यानंतर लोकांच्या भावना दुखू नयेत म्हणून अरुण गोविल यांनी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे कायमचे सोडून दिले। एक जागतिक रेकॉर्ड सुद्धा या मालिकेने केला होता। रामायण जेव्हा पहिल्यांदा प्रसारित झाले तेव्हा त्यांच्या व्ह्यूअरशिप रेट 82% होता, म्हणजेच टीव्ही असलेल्या 100 पैकी 82 घरांमध्ये हा शो सुरू असायचा। याच लोकप्रियतेमुळे या शोचे लिम्का बुक रेकॉर्ड्समध्ये नाव नोंदवले गेले होते। रामायणाबद्दल तुम्हालाही काही फॅक्ट्स माहीत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।